नमस्कार. आज आपण अमरावती जिल्ह्यातील पहिली जैविकची लॅब शेत बांधावरील प्रयोगशाळा ही श्री ॲग्रो फार्म लॅब या नावाने रसलपूर सौर या ठिकाणी कार्यान्वित आहे आणि या लॅबचं उद्घाटन 23 मार्च 2024 रोजी झालेलं आहे आणि कमी कालावधीमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांपर्यंत जैविक निविष्ठा त्याचं कार्य आणि त्याचा उपयोग कोण्या पद्धतीमध्ये घ्यायचा यामध्ये या लॅबने संपूर्ण अमरावती जिल्हा सोबत यवतमाळ, वर्धा, अकोला, बुलढाणा, हिंगोली इतरही जिल्ह्यामध्ये या लॅबच्या निविष्ठा शेतकऱ्यांपर्यंत पुरवल्या जातात आणि सोबत जैविक शेती या विषयावर शेतकऱ्यांना सोबतच BSc ॲग्रिकल्चर विद्यार्थी त्यानंतर ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये PhD करणारे जे विद्यार्थी असतात त्यांना पण मार्गदर्शन केलं जातं. या श्री ॲग्रो फार्म लॅबमध्ये ज्या पण जैविक निविष्ठांचा प्रामुख्याने वापर केला जातो किंवा ज्या तयार होतात त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. यामध्ये CDMM नामक हे कीटकनाशक आहे जे जैविक मध्ये आहे. यामध्ये नीम ऑइल, करंज ऑइल आणि दालचिनी याचा अर्क वापरून हे तयार केलेलं आहे. हे आपल्या पिकामध्ये कीटकनाशकाप्रमाणे काम करतंय, सोबत झाडामध्ये एक चकाकी ठेवते. त्यानंतर आहे पोटॅशियम ह्युमेट सीवीड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे सीवीड आहे. हे सुद्धा आपल्या पिकाला हिरवगार ठेवून त्याच्या मुळ्या पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढवतं आणि झाडाच्या वाढीसाठी हे सुद्धा मदत करतं. त्यानंतर आहे सिलिकॉन. हे झाडामध्ये गंधकाची निर्मिती करून वातावरणाचा अतिरिक्त ताण सहन करण्यासाठी याची मदत होते. त्यानंतर आहे निंबोळी अर्क. हा निंबोळीपासून एक वेगळ्या पद्धतीने बॉईल करून तयार केलेला अर्क आहे जो शेतकरी स्वतः निंबोळ्या गोळा करून त्या बारीक करून या पद्धतीचा अर्क आमच्या लॅबच्या मार्गदर्शनामध्ये घरच्या घरी तयार करू शकतो. सोबत जर त्यांना नीम ऑइल लागत असेल ते सुद्धा शुद्ध क्वालिटीचं नीम ऑइल सुद्धा आमच्या लॅबमध्ये उपलब्ध राहतं. त्यानंतर मायक्रोन्यूट्रन्स आहे. हे टॉनिकचं काम करतंय. हे मायक्रोन्यूट्रन्सची निर्मिती सुद्धा या लॅबमध्येच केली जाते. त्यानंतर बीज प्रक्रियेसाठी जे औषधी लागतात, जे कंटेनर शेतकरी मार्केटमधून विकत आणतो ते घरी सुद्धा बनवू शकतो किंवा मग ते फार्म लॅबमध्ये सुद्धा पण त्यांच्यासाठी उपलब्ध राहतं. त्यानंतर आहे जैविक दाणेदार खतं जे शेतकऱ्यांना आम्ही कमी खर्चामध्ये घरच्या घरी कोण्या पद्धतीने तयार करायचं याचं मार्गदर्शन करतो. त्यामध्ये प्रामुख्याने तांदूळ आणि साबुदाणा यावर कुठल्या पद्धतीने आपण कोटिंग करू शकतो हे पण आहे. आणि या लॅबचा सर्वात महत्वाचा जे घटक आहे या फार्म लॅबची ज्या स्थापना ज्या औषधीसाठी झालेल्या आहे ते सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ट्रायकोडर्मा. हा ट्रायकोडर्मा या लॅबमध्ये कुठल्या पद्धतीमध्ये तयार केला जातो ते आपण आता बघूया. आता प्रामुख्याने ट्रायकोडर्मा हा जो फंगस आहे या लॅबमध्ये कुठल्या पद्धतीमध्ये बनवला जातो आणि त्यासाठी कुठल्या कुठल्या प्रकारचे साहित्य पाहिजे ते आपण बघूया. या लॅबमध्ये ट्रायकोडर्मा बनवण्यासाठी प्रामुख्याने काचेचे फ्लॉश अर्धा लिटरचे 500 मिलीचे किंवा मग प्लास्टिकचा या पद्धतीचा डबा या दोन्हीमध्ये पण आपण ट्रायकोडर्मा चे मायसिलियम कोनिडियन आपण बनवू शकतो. स्टरलाइज करण्यासाठी या इडली कुकरचा वापर केला जातो. डबे आणि फ्लश दोन्हीला यामध्ये आपण स्टरलाइज करू शकतो. खास करून यामध्ये 16 फ्लश आरामशीर लागतात. 16 ते 17 फ्लश आणि डबे 24 ते 25 डबे आपण यामध्ये स्टरलाइज करण्यासाठी वापरू शकतो. हे आहे इनोग्लेशन चंबर. यामध्ये
पेट्रीप्लेक्सचे इनोग्रेशन, तसेच डबा आणि फ्लश याचे सुद्धा आपण इनोग्रेशन करू शकतो. या पद्धतीची ग्रोथ ही त्या फ्लशवर तयार होतो. त्याच पद्धतीची कुठल्याही डब्यांना रोटरी शेकरवर आपल्याला लावायचं नसतं. हे जे डबे आहेत हे 10 ते 12 दिवसांमध्ये त्यावर ट्रायकोडर्माचे पूर्णपणे ग्रोथ आलेली आहे आणि याला वापरण्यासाठी हा आता पर्याप्त नाही आहे. तर याला वापरण्यासाठी आपल्याला 200 मिली जे कोनिरियन आहे, तर या 200 मिली ट्रायकोडर्मा कोनिरियनला 200 मिली फॉर्म्युलेशन वापरून मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला फिरवून आपण ते तयार करायचं आणि प्रति लिटर 1 मिली याप्रमाणे आपण ते वापरायचं. आणि यामध्ये ट्रायकोडर्मा बनवण्याची जी पद्धती आहे ती अत्यंत साधी आणि सोपी आहे. फक्त त्यामध्ये शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य प्रकारे त्याचं नियोजन आणि जैविक मध्ये आपण कोण्या पद्धतीने विदाऊट पेस्टिसाइड, विदाऊट केमिकल आपण कोण्या पद्धतीमध्ये शेती करू शकतो याचं संपूर्ण मार्गदर्शन या फार्म लॅबच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांना इथे उपलब्ध असतं. येथे इतर कॉलेजचे विद्यार्थी म्हणा किंवा शेतकरी किंवा अधिकारी सर्व लोकांच्या भेटी चालू असतात. येथे जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीला जैविक शेतीचं सखोल मार्गदर्शन केल्याशिवाय त्याला आम्ही जाऊ देत नाही. त्याला सखोल मार्गदर्शन करतो आणि वारंवार त्यांच्या फील्डवर जाऊन पण भेट घेतो.